नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 4 ऑगस्ट 2026. 4 ऑगस्ट 2026 आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो आणि व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. ठीक आहे, मग चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नापासून. मित्रांनो, कालचा प्रश्न होता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या डिस्क थ्रो म्हणजे थाळीफेक स्पर्धेत कांस्य पदक कोणी जिंकले? तर मित्रांनो, याचं उत्तर तर सीमा कालीरामन यांनी जिंकलेले आहे. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने 31 जुलै 2026 रोजी मंजूर केलेल्या समुद्र मंथन राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर मुख्य उद्दिष्ट असं आहे की ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. लक्षात असू दे की भारताच्या सागरी ऊर्जा क्षमतेचा वापर करून देशांतर्गत तेल वायू अन्वेषण उत्पादन वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल. 31 जुलै 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने समुद्र मंथन या राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेस मंजूरी दिली. या योजनेसाठी 84,084 कोटीची तरतूद करण्यात आली. 30 ते 31 पर्यंत राबवली जाणार आहे. ठीक आहे. योजनेची संकल्पना पीएम मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून मांडली होती. योजनेअंतर्गत नवीन आणि कमी शोधलेल्या समुद्र खोऱ्यामध्ये वैज्ञानिक ड्रिलिंग, सागरी उत्पादनासाठी सामायिक पायाभूत सुविधा आणि एकात्मिक तेल वायू उत्पादन संकुल उभारले जाणार आहे. 600 MMTU म्हणजे मिलियन मॅट्रिक टन्स ऑफ ऑइल इक्विलेंट पेक्षा जास्त मोठे शोधण्याचे लक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने समुद्र मंथन राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेस मंजूर दिली 31 जुलै रोजी. आणि किती कोटीचा हे 84,084 टार्गेट आहे. ओके. दुसरा प्रश्न. पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत ऍपच्या माध्यमातून पात्र ग्रामपंचायतींना संगणक प्रणालीची थेट योगदान देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? ठीक आहे, तर कोणता उपक्रम सुरू केला आहे पंचायत राज मंत्रालयाने? तर दानवीर नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. पंचायत राज मंत्रालयाचा दानवीर उपक्रमाचे नाव दानवीर. सुरुवात पंचायत राज मंत्रालय. ठीक आहे. उद्देश ग्रामपंचायतीमधील डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करणे. कोणत्या आधारे? मेरी पंचायत मोबाईल ऍप्लिकेशन. कोण योगदान देऊ शकतं? नागरिक संस्था, उद्योग आणि स्वयंसेवी संघटना. कशाचे योगदान करता येते? संगणक प्रणालीचे. कोणाला योगदान दिले जाते? पात्र ग्रामपंचायतींना थेट. घोषवाक्य: गिव्ह बॅक टू युअर विलेज. फायदा: ग्रामपंचायतीचे ई शासन, डिजिटल सेवा आणि प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत करते. ओके. पुढे तिसरा प्रश्न. 27 जुलै 2026 रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने आपल्या 20व्या स्थापना दिनानिमित्त तात्काळ हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी कोणते नवीन मोबाईल ऍप्लिकेशन सादर केले आहे? तर उत्तर आहे विंग्स नावाचं ऍप्लिकेशन सादर केलेलं आहे. काय नाव आहे? विंग्स आहे. लक्षात असू दे. डिटेल पाहूया आपण त्याबद्दल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा 20वा स्थापना दिवस. ठीक आहे, 27 जुलै रोजी होता. ठीक आहे. दिनांक 27 जुलै 2026. मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय. प्रसंग मंत्रालयाचा 20वा स्थापना दिवस. सादर केले नवीन मोबाईल ऍप्स. IMD नोवा तात्काळ हवामान आणि वादळांचा अंदाज घेण्यासाठी हे काय. आणि दुसरं विंग्स नावाचं हवामान आणि सागरी विज्ञानाशी संबंधित रिअल टाइम मध्ये दोन मोबाईल ऍप्लिकेशन दिलेत. IMD नोवा आणि विंग्स. उद्देश: नागरिकांना उच्च रिझोल्युशन रिअल टाइम हवामान वादळीच्या सूचना उपलब्ध करून देणे हा एक त्यांचा टार्गेट आहे. चौथा प्रश्न. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पुरुषांच्या 110 किलो वेट लिफ्टिंग प्रकारात भारताच्या लवप्रीत सिंग याने कोणते पदक जिंकले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे. पाचवा प्रश्न. भारताच्या पहिल्या वंदे भारत मालगाडीने चाचणी धावी दरम्यान सर्वाधिक किती वेग गाठला? म्हणजे मालगाडी वंदे भारतची आता काय आली आहे? मालगाडी आहे. लक्षात ठेवा. तर 145 किलोमीटर पर आवर ती गाडी गेलेली आहे. लक्षात असू दे. अरे, आपल्या मालगाड्या स्लो असतात, पण वंदे भारतची मालगाडी जी आहे 145 किलोमीटर पर आवर ने ती पोहोचलेली आहे. डिटेल पाहूया. भारताची पहिली वंदे भारत मालगाडी. चाचणी धाव: भारताची पहिली हायस्पीड मालगाडी वंदे भारत मालगाडी. उद्देश: देशातील एक्सप्रेस मालवाहतूक अधिक वेगवान कार्यक्षम करणे. चाचणी धाव: अलीकडेच परिचालन चाचणीला सुरुवात. सर्वाधिक वेग 145 किलोमीटर पर आवर. वैशिष्ट्य: भारताची पहिली समर्पित वंदे भारत मालगाडी आहे. फायदे: जलद मालवाहतूक, कमी वेळ वाहतूक वेळ, लॉजिस्टिक खर्चात बचत, उद्योगांना वेगवान सेवा. आणि स्पष्टीकरण: भारताच्या पहिल्या वंदे भारत मालगाडीने. ठीक आहे,
ओके, काय केलेलं आहे? हे काम पूर्ण करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा. 26व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पत्तालिकेत भारताने कोणते स्थान मिळवले? पाहायला गेलं तर भारताचं स्थान कितवं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचं स्थान मित्र हो, लक्षात असू दे, चौथं स्थान आहे. चौथं स्थान मिळवलेलं आहे. देखील पाहूया आपण. ठीक आहे. कुठे झाली स्पर्धा? ग्लासगो स्कॉटलंड मध्ये झालेली, लक्षात ठेवा. भारताचे स्थान चौथे. एकूण पदके आपण किती जिंकले? 39. 13 सुवर्ण जिंकले, 17 रौप्य जिंकले आणि 9 कांस्य जिंकलेले आहेत. मीराबाई चानू वेटलिफ्टिंग महिला 48 किलो सगळे सुवर्ण पदक घेतोय. शर्मिला धानकर ॲथलेटिक्स महिला शॉटपुट F57. दिलीप गावित ॲथलेटिक्स पुरुष 100 मीटर. ओके. अस्मिता डे जुदो 48 किलो. हर्ष सिंग जुदो 60 किलो. प्रीती पवार बॉक्सिंग महिला 54 किलो. जैस्मिन, ठीक आहे, बॉक्सिंग 57 किलो. सोमन्ना राणा ॲथलेटिक्स पुरुष शॉटपुट. साक्षी चौधरी बॉक्सिंग महिला 51 किलो. प्रिया गंगास बॉक्सिंग महिला 60 किलो. अरुणी चौधरी बॉक्सिंग 70 किलो. सचिन सिवाच बॉक्सिंग पुरुष 60 किलो. अंकुश पंगल बॉक्सिंग 80 किलो. टोटल 13 जे सुवर्ण पदक भेटलेत. लक्षात असू दे, 13 लोकांची नावं घेतलेत. कोणता प्रश्न कधी सांगता येत नाही, कुठल्याही खेळाडूच्या नावं नाही शकतो, त्यासाठी आपली तयारी करा. 13च्या 13 नावं आपल्या डोक्यात ठेवा. ठीक आहे. काही रौप्य पदक आणि कांस्य पदकाचा सुद्धा शॉर्ट व्हिडिओ तयार करून पाठवतो मित्रांनो. ठीक आहे. 7वा प्रश्न. नुकतेच DGAFMS म्हणजे डायरेक्टर जनरल आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आहे, एअर मार्शल संदीप थरेजा यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. एअर मार्शल संदीप थरेजा DGAMS पदी नियुक्त. 31 जुलै 26 रोजी मार्शल संदीप थरेजा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 ऑगस्ट 26 रोजी पदभार स्वीकारते. सध्या महासंचालक वैद्यकीय सेवा वायू म्हणून कार्यरत आहेत. AFMC पुणे माजी विद्यार्थी असून सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील. त्यांनी भीष्म क्यूब उपक्रमातही महत्वाचे योगदान केलेले आहे. पुढे 8वा प्रश्न. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर लक्षात असू दे, सुवर्ण पदक पाहायला गेलं श्रीलंकाचे रमेश थरंगा पाथिराज श्रीलंका यांनी जिंकले. आणि रौप्य पदक नीरज चोप्रा यांनी जिंकले, लक्षात ठेवा. ठीक आहे, रौप्य पदक. आणि आणि पाहायला गेलं तर महत्वाचं कांस्य पदक यशवीर सिंगने जिंकले. म्हणजे 2 भारतीयांना मिळालेलं आहे. डिटेल पाहूया आपण. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 26 पुरुष भालाफेक कॉमनवेल्थ गेम 2026 पुरुष भालाफेक रौप्य पदक नीरज चोप्रा 85.83 मीटर. कांस्य पदक यशवीर सिंग 85.41 मीटर. आणि सुवर्ण पदक रमेश तरंगा पथिराज श्रीलंका 89.75 मीटर. विशेष, यशवीर सिंगने शेवटच्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. भारताची कामगिरी पुरुष भालाफेक स्पर्धेत भारताने रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदकं जिंकलेली आहेत. ओके. ठीक आहे. रमेश तरंगा पृथ्वीराज श्रीलंकाचा सुवर्ण पदक. सेकंड पर्सन लक्षात ठेव, यशवीर सिंग जर पाहायला गेलं कांस्य पदक. नीरज चोप्राने कुठलं रौप्य पदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. मित्र हो, आपण पाहतोय भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? प्रश्न विचारलाय 9वा. ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय 9वा. तर प्रश्न काय विचारलाय? भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? तर उत्तर आहे ग्वाल्हेर मध्ये ते स्थापन केले जाणार आहे. ओके. ठीक आहे. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर मध्य प्रदेश. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन सामंजस्य करार दूरसंचार विभाग आणि मध्यवर्ती सरकार यांच्यातील स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश भारतीय दूरसंचार उपक्रमाचे उत्पादन वाढवणे, पायाभूत सुविधा उद्योगांसाठी प्लग अँड प्ले, ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. फायदे दूरसंचार. ठीक आहे. फायदे काय? दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित होईल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल, दूरसंचार उद्योगाची स्पर्धात्मकता वाढेल. उद्दिष्ट आत्मनिर्भर अभियानाला बळकटी देणे, भारताला जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र बनवणे. ठीक आहे. ओके. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर मध्य प्रदेशात सुरू करण्यात आलेले आहे. 10वा प्रश्न. केंद्राने समुद्र मंथन योजनेसाठी किती निधी मंजूर केला आहे? तर 84,084 कोटी मंजूर केलेला आहे, लक्षात असू दे. 11वा प्रश्न. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती कायदा 26 वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कधी स्वाक्षरी केली? ठीक आहे, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर 1 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केलेली आहे, लक्षात असू दे. काय डिटेल पाहूया.
सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्त कायदा 2026, राष्ट्रपती मंजुरी 1 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी करून विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले. उद्देश सार्वजनिक परीक्षामधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि संघटित फसवणूक रोखणे. विधेयक लोकसभेत मांडले 27 जुलै 2026 रोजी. कोणी मांडले? केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह. लोकसभा मंजुरी 29 जुलै 2026, राज्यसभा मंजुरी 30 जुलै 2026 आणि राष्ट्रपतीची मंजुरी 1 ऑगस्ट 2026. म्हणजे कायद्यात ते परिपूर्ण रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. तरतूद काय? सामान्य गैरप्रकारासाठी शिक्षा 5 ते 10 कठोर कारावास, 50 लाखापर्यंत दंड. संघटित गुन्हे किमान 7 ते 10 वर्ष कारावास, 10 कोटी दंड. वेळबद्ध तपास गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यात तपास पूर्ण करणे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यात खटला निकाली काढणे. मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह बनवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. 12वा प्रश्न. इंडिया मोबाईल काँग्रेस 26च्या 10व्या आवृत्तीची संकल्पना काय आहे? प्रश्न विचारलाय, संकल्पना काय आहे? सीमा विरहित विस्तार हा त्याचा मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा. म्हणजे संकल्पना आहे. ठीक आहे. बाउंडलेस एक्सपेन्शन. ठीक आहे. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी IMSC चे थीम सांगितलेले आहे, सीमा विरहित विस्तार. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 ची 10वी आवृत्ती लक्षात ठेवा संकल्पना आहे. आणि मित्र हो, सर्वांसाठी आजचा प्रश्न. पर्यटन संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहे विकास पानसरे, जितेंद्र सिंह, हेमंत बिस्वा शर्मा, राजीव गोपा. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.